दिस इज क्रेझी यार. खरंच खूपच जबरदस्त असं हे आपल्याला अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन जे आहे ते पाहायला मिळतं आहे. मला नाही वाटत एवढं ब्युटिफुल कन्स्ट्रक्शन मेट्रोचं कुठेच असेल ऑल ओव्हर इंडिया. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी सध्या उभा आहे मंडई मेट्रो स्टेशनच्या बाहेर. मी प्रवास करणार आहे न्यूली इंट्रोड्यूस मंडई टू स्वारगेट. खूपच छोटीशी राईड होणार आहे. स्वारगेटपर्यंतच मी प्रवास करणार आहे. 1.7 किलोमीटरची आपली ही राईड असेल. अर्ली 5 मिनिटाची. पण मला वाटलं न्यू रूट आपण एक्सप्लोर केला पाहिजे. बिकॉज अर्लियर मी आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला सिव्हिल कोर्टचं देखील स्टेशन दाखवलेलं होतं. नळ स्टॉप ते सिव्हिल कोर्ट प्रवास केला होता आपण. तिकीट बुक केलेलं आहे. आता आपण स्टेशनच्या आतमध्ये जाणार आहोत. 2 दिवसाखालीच देखील मी ह्या स्टेशनवरून प्रवास केलेला आहे. बट आज ब्लॉग बनवण्यासाठी स्पेशली आलेलो आहे. बघू शकता बरीचशी गर्दी देखील आहे. न्यूली इंट्रोड्यूस स्टेशन आहे ना, त्यामुळे याकडे ऑनलाईन तिकीट असल्यामुळे मागच्या रांगेत थांबायची देखील गरज नाही. डायरेक्टली आपण जे आहे ते स्कॅन करून एंटर करणार आहोत स्टेशनला. बघू शकता मंडई स्टेशनचं इंटेरियर. रिसेंटली लास्ट वीक ओपन झालेलं आहे. मी आता सध्या संडेला ब्लॉग करतोय. 29 तारखेला ओपन झालेलं आहे आणि आज रेकॉर्डिंग करायची डेट आहे 6. सो आता पुण्यात बरेचसे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनच करण्याचा प्लॅन देखील आहे. बिकॉज तुम्ही सिव्हिल कोडप्रमाणेच खूप जास्त डीप आहे. तर आपल्याला जे आहे ते एक्सपिरियन्स मिळणारच आहे. मी तर म्हणेन तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. जे आपले पुणे स्टेशनचे अंडरग्राऊंड स्टेशन आहेत ना, स्पेशली मेट्रोचे, ते खूपच मस्त आहेत. एक 10 रुपयाचं देखील तिकीट. आणि एक टिप देखील देणार आहे की वीकेंड्सला जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढलं तर 30% ऑफ आहे. म्हणजे 10 रुपयाचं तिकीट फक्त 7 रुपयात पडतं. एवढे ब्युटिफुल आपल्याला स्टेशन बनवले आहेत. तर ते आपण नक्कीच व्हिजिट केले पाहिजेत. बिकॉज PMTला तर तुम्हाला देखील माहिती आहे गर्दी किती असते. त्याच्यापेक्षा आय वुड रेकमेंड की मेट्रोनीच देखील आपण जे आहे ते प्रवास केला पाहिजे. समोरचं स्टेशन आहे पूर्ण वर्क इन प्रोग्रेस आहे. तरी देखील स्टार्ट केलेलं आहे. सो आपण ॲप्रिशिएट केलंच पाहिजे पुणे मेट्रोला. बिकॉज अंडर कन्स्ट्रक्शन असताना देखील त्यांनी एवढं ब्युटिफुल जे आहे ती केलेलं आहे. आवाज थोडासा कमी येतात कारण त्याचे मागं थोडं कसं तिथं काम अजून देखील चालूच आहे. खूप मस्त इंटेरियर आहे स्टेशनचं. आणि बघू शकता काम देखील. वाटत पण नाही की आपण हे इंडियातलं एखादं स्टेशन बघतोय. हां, आय नो न्यू असल्यामुळे आपल्याला जी कंडिशन देखील आहे ती अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशी दिसत आहे. बट लेट्स सी 2-3 वर्षानंतर देखील कशा कंडिशनमध्ये राहते. कारण की आपण बघू शकतो सिव्हिल कोर्ट ते रामवाडी किंवा लाईक PCMCचा जो रूट आहे त्या रूटवर खूप जास्त फ्रिक्वेन्सी देखील आहे पॅसेंजर्सची. हे रूट एकदम न्यूली ओपन आहे. त्यामुळे आता आपल्याला प्रवास करायचा आहे. पॅसेंजर्सला बसायसाठी सुविधा केली पाहिजे महामेट्रोने. त्याची मला थोडीशी एक कमतरता वाटली. स्टेशनवर आपल्याला फक्त एक बाकडा होता जो की राईट साईडला आहे. बिकॉज बरेचसे पॅसेंजर्स ओल्ड एजचे देखील आहेत आणि 10 मिनिटानंतर जर पुढची ट्रेन असेल तर बसायला त्यांना नक्कीच लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी मेट्रो जे कोणी एक्झिक्युटिव्ह वगैरे असतील त्यांनी याची नोंद घेतली पाहिजे आणि ॲटलिस्ट 6-7 बाकडे तरी टाकले पाहिजेत मेट्रो स्टेशनवर. बिकॉज एवढा तुम्ही इंटेरियरवर खर्च करता तर एक 2-3 बेंचेस लावण्यात काय प्रॉब्लेम आहे. सो ते एक होऊ शकतं का. ट्रेन जी आहे ती माझ्या बॅक साईडला बघू शकता. हीच ट्रेन आता डोअर्स वगैरे ओपन होतील दोन्ही डोअर्स. त्यानंतर आपली ट्रेन जाणार आहे स्वारगेट स्टेशनला. चला तर आपण एक्सायटेड आहातच. मी देखील एक्सायटेड आहे. बापरे गर्दी खूप आहे. बघूया आपल्याला जागा मिळते का नाही. सगळे स्वारगेटला जाणार काही ते उतरणार आहेत लोक. प्लेट मिळालेली आहे आणि बघू शकता रिकामीच आहे. बिकॉज एक स्टेशन जाण्यासाठी जे काही डेस्टिनेशनचे लोक आहेत तेवढेच आहेत स्टेशनवर सध्या. बघायचा आता सध्या टाईम झाला आहे 9:59. आपण किती वाजता पोहोचतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. अंडरग्राऊंड असल्यामुळे बाहेरचं गाडीच दिसू शकत देखील. बॅक साईडला होऊ शकतं चार्जिंग पॉईंट देखील आहे. बट त्याची कंडिशन किती खराब झालेली आहे. 2 USB चार्जिंग पॉईंट आहेत आणि एक नॉर्मल लॅपटॉप वगैरेसाठी. फायनली वी हॅव अराइव्हड ॲट अवर डेस्टिनेशन स्वारगेट मेट्रो स्टेशन. पूर्ण इंटेरियरचा देखील टूर देणार आहे तुम्हाला स्वारगेट स्टेशनच्या. मग या ठिकाणी तर मला बसायला दिसत आहेत बाकडे. तिकडे तर काहीच नव्हतं. मी 2 मिनिटात आपल्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे स्वारगेट मेट्रो स्टेशनला. राईड खूपच कम्फर्टेबल होती. मस्त एकदम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्टेशनचं जे काही इंटेरियर बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे वरती जाऊन. तर एक्साइटमेंट आहे सगळ्यांनाच या स्टेशनबद्दल. माझ्या बॅक साईडला बघू शकता जे लोको पायलट आहेत ते जात आहेत. बिकॉज या ठिकाणी त्यांचे डायरेक्शन चेंज होणार आहे. वापस रिव्हर्स डायरेक्शनमध्ये PCMCकडे ही ट्रेन जाणार आहे. त्यामुळे लोको पायलटची डायरेक्शन चेंज होती. खूपच मस्त आणि जबरदस्त असं इंटेरियर. तर बघूया आपण काय होतं ते. मी आता वरती जातो बिकॉज चेकआउट देखील करायचं आहे मला तिकीट. आणि त्यानंतर मी मे बी रिटर्नची जर्नी देखील आपल्याला दाखवेल. बिकॉज अजूनपर्यंत मी प्लॅन केलं नाही. बट लेट्स सी. मला एकदा वरती जाऊन पूर्ण स्टेशन बघायचं आहे. आणि वाटलं तर मी बसने देखील जाईल PMTने. किंवा मग जर काही ऑप्शन नसेल तर रिटर्न आपण ट्रेनच येऊ. आज कम्प्लिटली अंडरग्राऊंड स्टेशन्सच आपल्याला जे आहे ते व्हिजिट करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी देखील 2-3 मजले असणारच मला देखील माहिती आहे. कारण की आपण सुरुवातीला प्रवास केला होता मंडईपासून. ते देखील अंडरग्राऊंड स्टेशन होतं. सिव्हिल कोर्टला देखील तेच करावं लागलं असतं. त्याच्यामुळे मी तो स्टेशन डायरेक्टली स्किप करून PMTने चालू इथपर्यंत. बिकॉज मला नाही वाटत की बोर झाला असतं. मी तेच ते स्टेशन सगळ्यांना आतापर्यंत ऑलमोस्ट माहिती आहे. ऑलमोस्ट सगळ्या पुणेकरांना. दिस इज क्रेझी यार. खरंच खूपच जबरदस्त असं हे आपल्याला अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन जे आहे ते पाहायला मिळतं आहे. मला नाही वाटत एवढं
ब्युटिफुल कन्स्ट्रक्शन मेट्रोचं कुठेच असेल ऑल ओव्हर इंडिया. बिकॉज मी 2-3 ठिकाणच्या मेट्रो देखील प्रवास करून आलो आहे, दिल्ली आणि जयपूरची देखील. बट पुणे मेट्रो वन ऑफ द बेस्ट इन टर्म्स ऑफ क्वालिटी. खरंच जबरदस्त. आता आपल्याला आणखीन एक फ्लोअरवरती जायचं आहे. सो लेट्स सी. मला बघायचं आहे आउटसाईडला तर आपल्याला जे आहे ते स्वारगेटचं स्टेशन अजून तसं काही ॲज डेव्हलप आपल्याला वाटणार नाही, परंतु इंटेरियरमध्ये ना एक नंबर आपल्याला जे आहे ते स्टेशन पाहायला मिळतं. मी तर तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन सॅटर्डे संडे व्हिजिट करा. 30% ऑफ आहे तिकीट्सवर, त्यामुळे तुमचा देखील बराचसा खर्च वाचेल आणि एक एक्सपिरियन्स पण येऊन जाईल. ह्या स्टेशनचा भरपूर अशा तिकीटच्या मशीन, ऑटोमॅटिक मशीन देखील स्वारगेट स्टेशनवर आपल्याला पाहायला मिळतात. बिकॉज आय थिंक हे एक मेजर जंक्शन स्टेशन होणार आहे इन फ्युचर, त्यामुळे आपल्याला भरपूर अशा ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन लावलेल्या आहेत पूर्ण स्टेशनवर. हे पूर्ण काही इंटेरियर बघू शकता माझ्या मागे स्टेशनचं. खूप सारे लोक जे आहेत ते या संध्यासमोर पाहायला देखील आलेले आहे. स्टेशन 5-7 रुपयाचे एक तिकीट घेऊन 1-2 स्टॉपचं हो मॅप आहे पुणे मेट्रोचं. करंटली वर्किंग मॅप आहे, बिकॉज नंतर काही स्टेशन्स ॲड देखील होतील. सध्या मी इथे स्वारगेटला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता स्वारगेटवरून आपल्याला जायचं जिल्हा न्यायालय. या ठिकाणी एक इंटरसेक्शन पॉईंट आहे. सपोज तुम्हाला रामवाडीला जायचं असेल किंवा पिंपरी चिंचवडला जायचं असेल तर या ठिकाणी येऊन लाईन चेंज करावं लागते. जर तुम्हाला ह्या पर्पल लाईनवरून ॲक्वा लाईनवर यायचं असेल तर हे एक टर्मिनेशन स्टेशन आहे. या ठिकाणी लाईन चेंज करू शकतो. हे स्टेशन जरा जास्त मॉडर्न वाटलं मला सिव्हिल कोर्टपेक्षा, बिकॉज नवीन टेक्नॉलॉजीज येत असतात आणि इम्प्रूव्हमेंट देखील केलेल्या असतात ना, त्यामुळे आपल्याला हे स्टेशन आहे. खूपच जास्त डीप आहे हे स्टेशन. आय थिंक सिव्हिल कोर्टपेक्षाही जास्त खाली आहे हे स्टेशन. आपण जे आहे ते आलेलो आहोत ग्राउंड फ्लोअर म्हणजे बेस फ्लोअरला या स्टेशनच्या. या ठिकाणी डायरेक्टली बाहेर तुम्ही बघू शकता रोड जे आहे ते खूप जास्त डीप होते हे स्टेशन. खरंच सिव्हिल कोर्टपेक्षा मला तर जास्त डीप वाटणं आहे टू बी ऑनेस्ट. मी नंतर एकदा गुगल सर्च करेन आणि तुम्हाला सांगेन. बाहेरून जे आहे ते आपल्याला बिलकुल एक्सपेक्ट पण करू शकत नाही की एवढं मोठं स्टेशन जे आहे ते आतमध्ये असणार आहे. बिकॉज सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे आपल्याला कळणार आहे. नंतर या ठिकाणी जे कॉम्प्लेक्स वगैरे होईल ना, हे आहे स्वारगेट मेट्रो स्टेशन. खूप मोठा ब्लॉग झालेला असेल मे बी, बिकॉज राईड छोटी होती परंतु सगळं काही नवीन एक्सपिरियन्स होता ना, त्यामुळे मी कवर करण्याचा बराचसा प्रयत्न केला. आता मी रिटर्न राईड देखील करणार आहे. मला नाही वाटत CMTने जाईल नाही, कारण की नाहीतर मला बाहेरून देखील बस लागतात. बट इझी आणि बेटर ऑप्शन आहे मेट्रोनीच आपण राईड केली पाहिजे. टाईम देखील वाचतो आणि AC प्रवास होतो तेवढ्याच पैशात. सो मी आता रिटर्नचा प्रवास करतो. परंतु तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मे बी रिटर्नचा काही मी पार्ट देखील व्हिडिओत ॲड करेल किंवा नाही करणार देखील, ते आपण बघूया. जर मी कंटिन्यू केला तर दिसेल. बट हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन मे बी पुण्याच्याच कुठल्या तरी एका भागात. संडेला आपण नक्कीच ट्राय करत आहोत की प्रत्येक रविवारी आपण जे आहे ते नवीन एक्सप्लोअर करत जाऊ. सिव्हिल लिफ्टमध्ये आले. रिटर्नचा प्रवास आपण केलेला आणि लिफ्टलेसने आता वर जाताना, बिकॉज सिव्हिल कोर्टचं स्टेशन ऑलरेडी की ताफरीन असल्यामुळे मी की काही परत राईड दाखवलेलीच नाही सिव्हिल कोर्टचं स्टेशन. कम्प्लिटली आपण जे हे स्टेशन आहे ते आधीच कव्हर केलेलं आहे.